नमस्कार मित्रांनो, तर आज आपण परत एकदा अपाक शेरा कमी करणे या संबंधीची माहिती व्हिडिओ यामध्ये पाहणार आहोत. कसा करायचा तर या खातेदाराच्या बाबतीत दीपक गोविंदराव कुलकर्णी यांच्या बाबतीत जर पाहिलं तर एकाच ओळीमध्ये अज्ञान पालन करता आणि स्वतः तो खातेदार यांचं नाव असल्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला कशा पद्धतीने फेर घ्यायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष फेरला सुरुवात करूया. मेनूमध्ये जायचं आहे आपल्याला, त्यामध्ये अनोंदणीकृत नवीन फेरफार, त्यामध्ये नवीन फेरफार आणि त्यामध्ये फेरफार प्रकारमध्ये अपाक शेरा कमी करणे हा प्रकार निवडायचा आहे. माहिती मिळाल्याची दिनांक, ज्यावेळेस अर्ज प्राप्त झाला ती दिनांक टाकायचे आहे. फेरफारची माहिती भरा या पर्यायावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता खाते क्रमांक पहा, खाते क्रमांक किती आहे या खात्याचा 567 खाते क्रमांक टाकून घ्यायचे आणि खातेदार शोधणे. आता या ठिकाणी एकाच ओळीमध्ये असल्यामुळे दीपक गोविंदराव चाकूरकर अपाक आई मीराबाई ह्या पूर्ण नावाला कंस होणार आहे. परिणाम होणारे खाते क्रमांक 567 येलो कलरमध्ये जे होतं त्याच्यावर क्लिक केलं आपण. त्यानंतर याला टिक मार्क केलं, समावेश करा यावर क्लिक करायचं आहे, मागे जावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दिनांक, आता आपल्या खातेदाराच्या बाबतीत त्यांचा जो जन्मदिनांक आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्यांनी जन्म दाखल्याचा जो काही पुरावा आधार कार्ड असेल, TC असेल, सादर केलेला असेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी टाकणार आहे. 19/4/1992 हा जन्मदिनांक आणि अर्जदाराचे नाव, अर्जदाराचं नाव टाकलंय, दिनांक टाकले. त्यानंतर या ठिकाणी पहा नवीन या पर्यायावर आता या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे अर्जदाराचं शिल्लक नाव आपल्याला ठेवायचं आहे ते या ठिकाणी 7/12 दीपक गोविंदराव कुलकर्णी हे नाव आपल्याला दिसायला पाहिजे आणि बाकी सर्व इतर जे होते अपाक आई मीराबाई या नावाला कंस पडणार असल्यामुळे आपण या ठिकाणी इथे टाईप करून घेतलेला आहे आणि 60वा करायचं. त्यानंतर व्यवहाराचा तपशील व पूर्वावलोकन या पर्यायावर मी क्लिक करतो. इफेक्ट बरोबर होत आहे का नाही ते आपण पाहून घेऊया. दीपक गोविंदराव कुलकर्णी अशा प्रकारे इफेक्ट 7/12 योग्य प्रकारे होत आहे त्याची खात्री करून आपणाला जुना फेरफार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जुना फेरफार नकलमध्ये जुना फेरफार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचे. 474 या ठिकाणी आपण टाकलेला आहे आणि त्यानंतर माहिती 60वा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पूर्वावलोकन योग्य असल्याची खात्री करायचं आहे आणि त्यानंतर माहिती बरोबर आहे वर क्लिक करून हा फेरफार 60वा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फेरफार 60वा करून घ्यायचा आहे आणि अपाक शेरा कसा कमी करायचा, जर खातेदाराचं नाव एकाच ओळीत असेल तर कशा पद्धतीने फेर टाकायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. धन्यवाद.